काळजी करू नका, घरात काहीही नाहीये। घरात साप आला कसा? मला अजूनही वाटतं की साप घरातच आहे। केतकी साप गेला असेल, असता तर दिसला असता। जोवर घरात साप आहे की नाही याची खात्री होत नाही ना, तोपर्यंत असंच जीव मुठीत घेऊन जगायला पाहिजे। मी काय म्हणते, आपण सगळ्या खिडक्या बंद करून टाकूया। हो हो हो, बंद ठेवूया। आई, अहो समजा चुकून तो साप घरात असेल आणि आपण खिडक्या बंद केल्या तर तो बाहेर जाणार कसा? हो की, पण मग काय करायचं मला काही सुचत नाहीये। आई आई तू शांत हो, काळजी करू नकोस, असं काही होणार नाही। काकू, तुम्ही जरा वर्णन करून सांगता का? तो साप कसा होता? रंग कोणता होता? काळ्या रंगाचा होता। आणि खूप मोठा होता का? चांगलाच मोठा असणार, कारण त्याची शेपूटच एवढी होती। अगो बाई, एवढा मोठा साप होता? चकाकणारा होता? हो हो हो। नक्की साप होता की नाग होता? ते नाही सांगता येणार ग, कारण मी शेपूट पाहिली ना, फक्त एवढी होती। मला संकेतात जो नाग दिसला तो, आणि केतकी काकूंना घरात जो नाग दिसला तो एकच असेल का? मी काय म्हणते, आपण ना इंटरनेटवर शोधून ठेवूया, साप काटे तो શું કરવાનું ખબર પડે, है ना? फाल्गुनी, रिलॅक्स। पप्पाजी पण असं काही होणार नाही। आपण एक काम करूया, सेफ्टीसाठी आपण पेस्ट कंट्रोल करून घेऊया। हाँ हाँ। बरं आई, मला निघायला हवं, ऑफिसला जायला उशीर होतोय। काही दिसलं काही वाटलं तर कळवा मला। नेत्रा, आजी, तुम्ही जाऊन आराम करा। तुमच्यासाठी काही घेऊन येऊ का, चहा कॉफी? नाही नको मला, मी जाते माझ्या खोलीत। मी पण जाते। चला बाबा। मला सांग, तुला संकेतात जो नाग दिसला तोच होता का जो केतकी काकूला आता दिसला घरात? कदाचित, कारण वर्णन तसंच आहे, असू शकतो। काय चाललंय हे सगळं? पेटीत जे पान सापडलं त्यावर सुद्धा विरोचकाचं चिन्ह होतं, त्यावरती 2 नाग होते। म्हणजे विरोचकाने त्रेतायुगात नागाचा जन्म घेतला होता? नाही, संकेतात जो नाग दिसला होता तो अद्वैत साहेबांना दंश करत होता। आपल्याला वाटतंय तसं अद्वैत साहेब जर विरोचक असतील तर मग तो नाग अद्वैत साहेबांना दंश का करेल? अद्वैत साहेब गेल्यानंतर मी स्वतः दार लावलं होतं। दार उघडं कसं?
आत्या आत्या मला पुन्हा संकेत दिसला होता. काय संकेत? काय दिसलं? तोच संकेत, तोच नाग जो अद्वैत साहेबांना दंश करणार आहे. पण मला यावेळेला ना त्या नागाच्या फण्यावर एक चिन्ह दिसलं आणि मला असं वाटतं त्या पानावर जे चिन्ह आहे ना ते मला लवकर बघू. हेच चिन्ह आहे का ते? हो, हे चिन्ह पण ह्या सगळ्याशी त्या नागाचा काय संबंध? म्हणजे आपण वावशीला गेलो, हा, आपल्याबरोबर अद्वैत होता, आपली गाडी त्या वारुळाला आपटली आणि त्या वारुळात आपल्याला पेटी सापडली आणि तुला संकेतात तो नाग दिसलाय. त्या नागाच्या फण्यावरती हे चिन्ह आहे. म्हणजे त्या नागाचा विरोचकाशी काहीतरी संबंध आहे किंवा तो विरोचकाचाच नाग आहे. पण मग जर हा नाग विरोचकाचा आहे आणि तुला संकेतात दिसलं होतं की तो नाग अद्वैतला दंश करतोय, पण मग विरोचकाचाच नाग विरोचकाला का दंश करेल? आणि विरोचकाच्या वधाची जबाबदारी माझ्यावर आहे ना, तर मग नाग अद्वैत साहेबांना दंश करतोय असा संकेत मला काय येतोय सारखा? असा संकेत काय येतोय? ते काहीतरी, हे सगळं काहीतरी वेगळंच आहे. काहीतरी आहे जे आपल्याला समजत नाहीये. ते कोवडं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय आणि ह्या सगळ्यात विनाकारण माझे अद्वैत साहेब अडकतायत. या सगळ्यात जर अद्वैत साहेबांना काही झालं ना तर मी नाही जगू शकतात. अद्वैत साहेबांना काही होतं का म्हणे? या नागापासून अद्वैत साहेबांचं रक्षण करायलाच हवं. मी काही अद्वैत साहेबांना काही होऊच देणार नाही. आत्या कदाचित मी हे सगळं होण्यापासून थांबवू शकते. मी थांबवू शकते. हा अनर्थ टाळता यावा म्हणूनच देवी आईने मला संकेत दिला आत्या. हो, मी अद्वैत साहेबांना काही होऊ देणार नाही. मी थांबवू शकते. ज्याच्या वधाची जबाबदारी तुझ्यावर आहे त्याचा जीव वाचवण्यासाठी एवढी धडपड करतेस तू. कसलं प्रेम आहे ग हे? काकुमा, आता काय करायचं? आपल्या घरात नाग दिसले. हो ग, मला असं वाटतं आता तो नाग गेला असेल बाहेर. आपण दूर केला ना. मला खूप भीती वाटते. भीती वाटणं साहजिक आहे फाल्गुनी. आपण काहीतरी मार्ग काढायला हवा. मला तो आता झोपच नाही लागणार. काकुमा, गावात राहणाऱ्या आणि जंगलात राहणाऱ्या शू करता असे? त्याच्याकडे तो ऑलमोस्ट रोजच साप येत असतील ना? हो, पण त्यांना ना सवय झालेली असणार. म्हणजे रोजच त्यांच्या अंगणात घरात साप येतात ना. मग ते मारत असतील का? नाही, अगं नागाला मारायचं नसतं. या उलट नागपंचमीला त्यांची पूजा केली जाते. अगं नागच कशाला, कधीच कुठल्याच प्राण्याला मारायचं नसतं. तो आपण का लाकडी घेतली? अगं आपण आपल्या सेफ्टीसाठी घेतलीये, मारायला नाही. आणि फाल्गुनी कसं आहे ना, ते आपल्या घरात नाही आलेत, आपण त्यांच्या घरात राहतोय. म्हणजे अगं माणसाने जंगल नष्ट केलंय, निसर्ग नष्ट करत चाललाय, त्यांचा अधिवास नष्ट होतोय. मग ते कुठे जाणार ना बिचारे? म्हणजे गावात जाऊन हे सगळं शिकायला पाहिजे ना? गावात जाऊन ना खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे इथे बघ ना, हे आपलं फ्लोरिंग कसलं आहे, टाईल्सचं आहे, पण तिकडे मस्त शेणाने सारवलेली जमीन असते. आणि जेवण की नाही चुलीवर बनवतात, असं मायक्रोवेव्ह मध्ये गरम किंवा असं नाही बनवत. आणि दूध आपल्याकडे कसं येतं, पाऊच मध्ये येतं ना, पण तिकडे गोठ्यात जाऊन गाईचं ताजं दूध काढता येतं. वा, म्हणजे करणार तेव्हा करणार
आत्ता मजा येणार. काय? म्हणजे काकूमा, तुम्ही जे हे सगळं बोलले ना, त्याच सारखा झी मराठीमध्ये गेम शो येणार, जाऊबाई गावात. हो, मी सुद्धा ऐकलंय या गेम शो बद्दल. हो ना काकूमा, त्या शो मध्ये ना असं लेविश लाईफस्टाईल मध्ये राहणारी मुली ना गाव मध्ये जाणार आणि त्याचं सगळं काम करणार. मी काय म्हणते, मला पण जायचं आणि हे सगळं करायचं. म्हणजे हे गोबरचे घर सावरणार आणि चुलीमध्ये कुक करायचं, मला खेतरमध्ये जाऊन असे गन्ना तोडायचं आणि 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 क्या था हो, हा, तबेलात जाऊन गायका दूध काढायचं. तबेला नाही, गोठा. हा, तेच आणि हे सगळं तुला करायचंय? तुला इतकं इझी वाटतंय? नाहीये फाल्गुनी, हे इझी नाहीये. म्हणजे शेणाने घर सारवणं, हे नेलपेंट लावणं इतकं सोपं नाहीये. आणि चुलीवर कुक करायचंय ना तुला, ते काय मायक्रोवेव्ह मध्ये कुक करतात इतकं सोपं नाहीये. आणि गन्ना काटायचंय ना तुला, मग तो काय शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंग करणं इतकं सोपं वाटतंय तुला? म्हणजे मी ते गेम शो मध्ये गेली तो माझी तो वाटच लागणार ना? वाट नाही लागणार, मज्जा येणार. काकूमा, नेत्राला हे सगळं येत असतील ना? अरे तो मुलीच गई, मी नेत्राकडे जाऊन सगळं शिकते. हा चालेल, तोपर्यंत आपण 4 डिसेंबर पासून पाहूया जाऊबाई गावात, सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता. आता करणार तेव्हा कळणार. आत्ता मजा येणार. आली ना मज्जा. फाल्गुनी, मला संकेतात सुद्धा सर्प दिसला होता. हे सगळं सर्पाशी निगडीत आहे. काय दिसलं संकेतात? मला संकेतात दिसलं की मला नाग दंश करणार आहे, मी मरणार आहे. पण नेत्रा म्हणाली की विरोचक वधाची जबाबदारी देवी आईने तिच्यावर सोपवली आहे. मग नागदंशाने मी जर मेलो तर नेत्राकडून माझा वध कसा होईल? नक्की काय घडणार आहे पुढे? ती लिपी कोणती आहे तेच कळत नाहीये. सर्पलिपी. सर्पलिपीबद्दल काहीच माहिती नाहीये इंटरनेटवर. अद्वैत, चिंचवडच्या साईडच्या परमिशनच्या काही अपडेट्स? तिथल्या सगळ्या परमिशन्स कॅन्सल झाल्यात, स्टे आलाय. आणि बाकी डिटेल्स तुम्ही कार्यकरांनाच विचारा. काय झालंय? तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे बाबा. आपण कार्यकर आले की बोलूयात. मी जरा आलोच. अद्वैत असं का वागतोय? त्याचं नेमकं काय बिनसलंय? काय झालंय काही कळत नाही. नेत्रही काहीतरी लपवते माझ्यापासून. शोधून काढायला हवं. सर्पलिपी. सर्पलिपीबद्दल काहीच सापडत नाहीये. जगातल्या सगळ्या लिपींबद्दल इंटरनेटवर माहिती आहे, पण सर्पलिपीबद्दल काहीही माहिती नाही.
काय ग, कसलं विचारत आहेस? सध्या माझ्या डोक्यात फक्त एवढंच चालू आहे की काहीही झालं तरी संकेतात जी घटना दिसली होती ती घडू द्यायची नाहीये. त्या नागाने हातवैद साहेबांना दंश करता कामा नये. आत्या, मला संकेतात स्पष्ट दिसलं होतं की अद्वैत साहेब आमच्या खोलीत गाढ झोपले असताना नागाने त्यांना दंश केला. याचा अर्थ रात्रीची वेळ असणार. आणि तसं असेल तर मी अद्वैत साहेबांना आमच्या खोलीत झोपूच देणार नाही. आणि त्यांनी संकेतात जे कपडे घातले होते ना ते सुद्धा त्यांना घालू देणार नाही. मी असं करते, मी आणि अद्वैत साहेब इथे तुमच्या खोलीत झोपायला येतो आजपासनं, आणि तुम्ही आमच्या खोलीत झोपा. तसे तुमच्या जीवाला काहीच धोका नाही आहे ना. ते नागाला अद्वैत साहेबांना दंश करायचा आहे. तू बघ, मी इकडे बघते. काय तारांबळ उडाली? असंच होतं तुमचं. मी आले की अशीच तारांबळ उडते. कशाला लपवाछपी करायची सगळी? आपण एक काम करूया, लपाछपीच खेळूया. माझ्यावर राज्य. मी बाहेर जाते, 1 ते 100 आकडे मोजते, तोपर्यंत लपवून घ्या काय लपवायचं. झालं लपवून? किती काय काय लपवणार आहात? उठ.